गुड मॉर्निंग. बघा, आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये आपण इंग्लिश विषयाचा व्होकॅब्युलरी या घटकातील, तुम्हाला दिसते का फळ्यावरचं ग? फळ्यावरचं दिसते का? दिसते का? उठा ना मग. व्होकॅब्युलरी या घटकामध्ये पार्ट्स ऑफ बॉडी हा घटक अभ्यासणार आहोत. आता हा घटक इतका सोपा आहे. आता तुम्हाला सगळ्या बॉडीचे जवळजवळ किती नावं लिहून दिले? 40च्या पुढं नावं लिहून दिले आहे की नाही. आता ती जर तुम्ही पाठ केली सर्व बॉडी पार्ट, तर ह्या घटकातलं तुम्हाला न येण्यासारखं काय आहे करेल नाही. तर ते जे 40च्या पुढं 42, 36 काय जे तुम्हाला बॉडी पार्ट लिहून दिलेले आहेत त्या तुम्ही काय करायचे? पाठ करायचे आणि त्याच्या संबंधित जे प्रश्न येणार आहेत ह्या घटकाशी संबंधित ते तुम्ही सोडवायचे आहेत. आता बघा, आपलं जे शरीर आहे त्या शरीराच्या प्रत्येक भागाला अवयव म्हणतात. आपलं शरीर म्हणजे काय? बॉडी. आणि बॉडीचे जे प्रत्येक अवयव आहेत त्याला पार्ट्स असं म्हणतात. काय म्हणतात? पार्ट्स. बॉडी पार्ट्स. म्हणजे मराठीत शरीराचे अवयव म्हणतो की नाही आपण? कान, नाक, डोळे, आहे की नाही. त्याच पद्धतीने इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? तर पार्ट्स ऑफ बॉडी. पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे शरीराचे अवयव. आता आपण एकदा उजळणी करू आणि नंतर ह्याच्यावरती कोणते प्रश्न येतात ते बघूया. हेअर, हेड, फोरहेड, आयब्रो, आयलिड, आईज, नोज, चिक्स, चीन, लिप, टीथ, टंग, इयर. आता हा जो भाग आहे त्याला काय म्हणायचं? फेस. काय आहे हा? फेस. आणि हा जो भाग आहे लिप, माउथ, टंग याचा त्याला काय म्हणायचं? माउथ. काय म्हणायचं? लिप, टीथ, माउथ. म्हणजे हे जे तोंड आहे त्याला म्हणायचं माउथ. नेक, शोल्डर, इथं काय? शोल्डर. हँड्स. आता हाताचे भाग सुरू झाले. हा दंडाला काय? आर्म. हा एल्बो. पुढं रिस्ट, पाम. तळहाताला काय म्हणायचं? पाम. बोटांना पाची बोटाची नावं? इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर, लिटल फिंगर. नखांना काय म्हणतात? नेल्स. ही झाली हाताचे अवयव. परत चेस्ट, स्टमक, बॅक. ह्या काय? कमरेला काय म्हणणार? वेस्ट. त्याच्यानंतर पायाचे अवयव. नेवल, बेंबी राहिली. परत पायाचे अवयव. पायाला काय म्हणतो? लेग्स. आहे की नाही. मांडी, थाय. आहे की नाही. गुडगा, गुडगा. नी. गुडघ्याला काय म्हणतो? नी. त्याच्यानंतर घोटा, एंकल. घोट्याला काय म्हणतो? एंकल. त्याच्यानंतर तळपायाला फूट. लेग्स म्हणजे पूर्ण पाय आणि फूट म्हणजे तळपाय. मग टाचेला पायाचा अवयव आहे टाच. जी मागचे जे असते पायाची त्याला काय म्हणायचं? हील. काय म्हणायचं? हील. आणि पायाच्या बोटांना काय म्हणायचं? टोज. पायाच्या बोटांना काय म्हणायचं? टोज. आता हे आपण एवढे अवयव बघितलेले आहेत, बरोबर की नाही. त्याच्यापेक्षा अजून बरेचसे लिहून दिलेले असतील बघा तुम्हाला. ते अवयव तुम्ही बघायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत स्पेलिंग सहित. स्पेलिंग सहित पाठ पाहिजे. कोणत्या अवयवाचं काय काम आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. डोळ्याचं काम काय आहे? सी म्हणजे पाहणे. कानाचं हिअर, लिसन.
लिसन म्हणजे ऐकणे, हिअर किंवा लिसन. दाताचं काय काम आहे? बाईट, चावणे, आहे की नाही. जिभेचं काय काम आहे? चव. जिभेमुळे आपल्याला चव कळते म्हणजे टेस्ट कळते. टेस्ट कळते जिभेमुळे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर नाकाने आपल्याला काय होतं रे? स्मेल. काय होतं? स्मेल. नाकाचं काम काय आहे? स्मेल. हाताने आपण भरपूर कामं करू शकतो बघा. उचलू शकतो, पकडू शकतो, रायटिंग करू शकतो, आहे की नाही. एखाद्या गोष्ट ओढू शकतो, फेकू शकतो, आहे की नाही. हाताचे आपले भरपूर काम आहे. पायाचं काम काय आहे? उभं राहणे, चालणे, आहे की नाही. रनिंग करणे, आहे की नाही. हे पायाची कामं आहेत, आहे की नाही. होय, ये मार्क. तर अशा पद्धतीने आपल्या शरीराची कोणकोणते अवयव आहेत किंवा त्या शरीराच्या भागात सांगितले की पाची बोटाची नावं सांगितली, बरोबर की. तर अशा सांगितलं. नेवल, आयलीड सांगितलं. आयलीड सांगितलं ना. आयब्रो, आयलीड. हे आयब्रो आहे. हे आयलीड. पापणी म्हणजे आयलीड. आणि बाहू म्हणजे हात. आर्म. आर्म म्हणजे बाहू. अँकल पण सांगितलं. फोरहेड पण सांगितलं. झाले, बऱ्यापैकी सगळे झाले. एखादा कुठला तरी राहिला असेल तर आपण लिहून दिलेलं आहे. आता बघा त्याच्या पुढं, त्याच्यानंतर आपण असे 2 अवयव आहेत. एक अवयव राहिला तो सांगितलं. नी म्हणजे गुडघा. ब्रेन. ऐका, जे आतले अवयव आहेत हे सगळे आपले काय झाले? बाहेरून दिसणारे अवयव. आतमध्ये सुद्धा आपले अवयव आहेत, आहे की नाही. मेंदू आहे, आतडी आहेत, हे आहे काय म्हणतात त्याला, किडनी म्हणजे काय म्हणतात, मूत्राशय आहे, आपलं फुफ्फुस आहे की नाही, हार्ट आहे की नाही. हे आतमधले अवयव आहेत आपल्या. हार्ट, लिव्हर, लंग्स. लंग्स म्हणजे फुफ्फुस, आतडी. रक्त हे अवयव आहे का रे? नाही, रक्त हा अवयव नाही. तर रक्त हे आपल्या शरीरामध्ये, ब्लड शरीरामध्ये आपल्या फुफ्फुस म्हणजेच लंग्स. त्याच्यानंतर बघा मन हे अवयव आहे का रे? मन म्हणजे माइंड. माइंड हे अवयव आहे का? माझ्या मनाला खूप दुःख झालं मॅडमनी मला मारल्यावर, मग मन हे अवयव आहे का? नाही. तर आपण म्हणतो, परंतु मनालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? माइंड. काय म्हणतात? माइंड. माइंड हा अवयव नाही. दिसतं का माइंड? नाही. हार्ट, हृदय दिसतं, किडनी दिसते, लंग्स दिसतात, आहे नाही. फाडल्यावर पोट फाडून बघायचं का? या, कुणाचं फाडूया? ये फाडू. विशाल. हनुमानानं कसं छाती फाडून दाखवलेलं सगळं माहिती ना गोष्ट स्वतःची. श्रीराम आणि हिचं चित्र दाखवायला, श्रीराम जानकी. तुम्हाला काहीच माहित नाही. ठीक ठीक. वाघ नग्यानं पोट फाडलं. बरं ठीक. तर एवढं फाडून बघायची गरज नाही. आपल्या सायन्स लॅबमध्ये सुद्धा आतले अवयव आहेत. कधी ओपन असेल ना त्यावेळेस जाऊन बघूया आपण. होय, कशाला? बरं ठीक आहे. छान छान गोष्ट आहे. तुम्ही असंच मोठं झाल्यावरती डॉक्टर व्हा आणि डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही शरीर कापून आतले अवयव बघा, अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. ठीक आहे. बरं ठीक आहे. आता ह्या आपण बॉडी पार्ट बघितले, तर त्या बॉडी पार्टवरती प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात ते बघूया. बघा, नमुना प्रश्न. चित्र आहे, सगळ्यांपुढे गाईड आहे. चित्र
दाखवलंय एक. आणि चित्रातील शरीराच्या अवयवाचे नाव ओळखा. काय रे ते? कशाचं चित्र आहे? कानाचं चित्र आहे. कानाला काय म्हणतो आपण? इयर. EAR. इयर. पर्याय नंबर 2. प्रश्न दुसरा बघा. फाइंड ऑड मॅन आउट. फाइंड ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द. फाइंड ऑड मॅन आउट म्हणजे गटात न बसणारा शब्द म्हणजे वेगळा शब्द शोधायचा आहे आपल्याला. बघा पर्याय नंबर 1 फिंगर, रिस्ट, एल्बो, थाय. हा बघा फिंगर म्हणजे काय रे? बोटे. रिस्ट म्हणजे मनगट. एल्बो म्हणजे कोपरा आणि थाय म्हणजे मांडी. मग गटात न बसणारा शब्द कोणता येईल? थाय. बरोबर का नाही? म्हणजे फिंगर, रिस्ट आणि एल्बो ही हाताचे अवयव आहे. तर थाय हे काय आहे? पायाचा अवयव आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता येईल? थाय. पर्याय नंबर 4. इथं का बसला ग तुम्ही? दिसते का तुम्हाला फळ्यावरचं? काय अगं? तिसरं बघा. प्रश्न तिसरा. जसे आय सी तसे नोज डॅश डॅश म्हणजे डोळ्याचं काम दिलं इथं. डोळ्याने आपण सी म्हणजे पाहू शकतो. आय सी तसे नोज. नोजला काय येईल बघा? टेस्ट, हिअर, स्मेल, लुक. नाकाने आपण काय करतो? स्मेल घेतो. म्हणून नोजला काय येईल? स्मेल. पर्याय नंबर 3. चौथा बघा. आता इथं तुम्हाला कसं सांगितले बघा. हँड दिले इथं आणि असे 4 पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पिक, फोल्ड, PICK, FOLD आणि HOLD असं दिलंय. इथं चौथा शब्द आपल्याला लिहायचा आहे. आता बघा हँड्सने आपण काय काय करू शकतो ते दिलंय. पिक म्हणजे काय? उचलणे. काय? पिक म्हणजे उचलणे. फोल्ड म्हणजे घडी घालणे. होल्ड म्हणजे पकडणे. मग आता हाताने करणारी कोणकोणती कामे आहेत ती बघा. पर्याय बघा. वॉक. वॉक म्हणजे रन म्हणजे धावणे. क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे आणि टर्न म्हणजे वळणे. मग हाताने कोणती कामं करू शकतो? तर क्लॅप. इथं काय येणार आहे? चौथा पर्याय क्लॅप येणार आहे. पर्याय नंबर 3. पाचवा बघा. पुढीलपैकी पायाचा नसणारा भाग ओळखा. पर्याय वाचा बघा. वेस्ट, अँकल, टोज, नीज. वेस्ट म्हणजे काय रे? कंबर. बरोबर की नाही? अँकल म्हणजे घोटा. टोज म्हणजे पायाची बोट आणि नी म्हणजे काय? तर गुडघा. मग ह्याच्यामध्ये आपल्याला पायाचा नसणारा अवयव ओळखायचा आहे. कोणता आहे पायाचा नसणारा अवयव? वेस्ट. वेस्ट म्हणजे कंबर. पाय आणि कंबर हे वेगळे अवयव आहेत. म्हणून पर्याय नंबर काय येणार आहे? 1 येणार आहे. आता हे झाले नमुना प्रश्न. सरावाचे प्रश्न आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1 to 3 साठी सूचना आहे बघा. विशाल, का रे तुझं नाव मला रोज घ्यायला लागतं? कधीतरी न बोलता बस की. बघा. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन. चित्र पहा आणि चित्राचं नाव करेक्ट शोधायचं आहे. पहिल्या चित्रामध्ये काय दिले रे? गुडघा दिलेला आहे. गुडघ्याला काय म्हणतात? नी. KNEE. नी. पर्याय नंबर 1. दुसऱ्या चित्रामध्ये काय दिलंय? नोज दिलेला आहे. NOSE. नोज. पर्याय नंबर 2. तिसऱ्या चित्रामध्ये काय दिलंय? थंब दिलाय आहे की नाही? THUMB. पर्याय नंबर 4 थंब. पुढे बघा. क्वेश्चन नंबर 4 to 6 साठी सूचना आहेत आपल्याला. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड. रिकामी जागा दिलेली आहे आणि तिथं आपल्याला करेक्ट वर्ड तिथं लिहायचं आहे. चौथा बघा. माउथ ईट म्हणजे माउथचं काम दिलंय. माउथचं काम काय आहे? ईट. ईट म्हणजे खाणे.
पर्याय बघा, वॉक, टॉक, टेस्ट, क्लॅप. टंगने आपण काय करतो? टेस्ट. पर्याय नंबर 3. 5वा बघा, हँड, फिंगर, लेग. आता हाताची हात आणि बोट दिले, मग लेगला काय येणार आहे? पायाच्या बोटाला काय म्हणतात? टोज म्हणतात. बघा, थंब, नेल्स, वेस्ट, रिस्ट आणि टोज काय येणार? पायाच्या बोटांची नावं म्हणजे टोज. पायाच्या बोटाला काय म्हणतात? टोज. पर्याय नंबर 4. 6वा बघा, इयर, लिसन. म्हणजे इथं इयर म्हणजे काय? इयर म्हणजे इयर म्हणजे कान. कानाचं काम दिलंय. कानाचं काम काय आहे? ऐकणे म्हणजे लिसन. आणि प्रश्नचिन्ह दिलंय आणि थिंक. आता बघा, EAR इयरचं काय दिलंय? लिसन. हा, आणि मग इथं प्रश्नचिन्ह दिलंय आणि त्याचं काय दिलंय? थिंक. थिंक म्हणजे काय रे? THINK. थिंक म्हणजे विचार करणे. थिंक म्हणजे काय? विचार करणे. मग आपण विचार कशाने करतो बघा? ब्रेन, माउथ, आईज, हार्ट. विचार कशाने करतो आपण? ब्रेन. हा, ब्रेन म्हणजे मेंदू. विचार कशाने करतो आपण? मेंदूने करतो. म्हणजे थिंकला काय येणार आहे? ब्रेन. पर्याय नंबर 1. 7वा बघा, खालीलपैकी कोणता अवयव आपल्या शरीराचा नाही? बघा, मी मगाशी सांगितले बघा, आईज, माइंड, हँड्स, फूट. माइंड म्हणजे मन. मन हा अवयव नाही. पर्याय नंबर 2. प्रश्न 8वा बघा, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द वापरा. बघा, मध्ये दिलंय काय? फेस, FACE. आणि असे मगाच्या सारखे 4 पर्याय दिलेत. इथं आहे आईज, EY, इयर्स. इथं आहे नोज. इथं आहे माउथ. आता हे मगाशी सांगितले मी तुम्हाला, चेहऱ्याचे अवयव हा जो आहे तो आपला काय आहे? चेहरा. ना, चेहरा. मग इथं चेहऱ्याचे अवयव लिहायचे. पर्याय बघा काय दिलेत? नेक, चेस्ट, लिप्स, नी. नेक म्हणजे गळा. गळा चेहऱ्याचा अवयव आहे का? नाही. चेस्ट म्हणजे छाती. छाती आहे का चेहऱ्याचा अवयव? नाही. नी म्हणजे गुडघा. गुडघा आहे का चेहऱ्याचा अवयव? नाही. मग चेहऱ्याचा अवयव कोणता आहे? लिप्स. लिप्स म्हणजे काय? ओठ. लिप्स म्हणजे काय? ओठ. हा, लिप म्हणजे ओठ आणि लिप्स म्हणजे 2 ओठ. आता हे सुद्धा लक्षात ठेवायचे बघा आपल्याला, एक अवयव कोणता आहे आणि 2 अवयव कोणते. म्हणजे कान किती आहेत आपल्याला? 2. नाक किती आपल्याला? 1. एकच आहे. हे 2 छिद्र दिसत असतात. हा, नॉस्ट्रिल. नाक जरी 2 दिसत असले तरी नाक आपल्याला एकच आहे. बरोबर की नाही? हे नाक एकच आहे. डोळे किती आहेत? 2 आहे. गाल किती आहेत? 2. हात किती आहेत? 2. पाय किती आहेत? 2. हे लक्षात ठेवायचे. हा, तोंड किती आहे? 1. एकच आहे. हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, पुढचा प्रश्न 9वा, वस्तू उचलण्यासाठी शरीराचा कोणता अवयव? वस्तू उचलायची आपल्याला. आता हा पेन आहे, मी ठेवला, पेन उचलायचा आहे. कोणता अवयव उपयोग येतो? लेग्स, हँड्स, वेस्ट, हेड. हँड्स. हाताच्या साहाय्याने आपण वस्तू उचलतो. 10वा बघा, खालील चित्राशी संबंधित शरीराचा अवयव निवडा. चित्र कशाचं दिलं रे? रिंग दिलेली आहे की नाही? काय दिलेली आहे? ही इंडेक्स आहे, ही रिंग फिंगर. हा, तर अंगठीचं चित्र दिलंय. अंगठी आपण कशात घालतो? बोटांमध्ये घालतो. बरोबर आहे का? कानात घालतो? तर बघा, फिंगर, नोज, रिस्ट, आर्म. ऑप्शन नंबर 1. 11वा बघा, अन्नपचन शरीराच्या कोणत्या अवयवात चालते?
जे आपण खाल्लेलं अन्न आहे ते कुठं जातं? आपल्या पोटामध्ये जातं आणि पोटामध्ये अन्न पचत असतं स्वप्नील. म्हणून पर्याय नंबर किती येणार आहे? हेड म्हणजे काय? डोके. लंग्स म्हणजे फुफ्फुस, लेग्स नाही, लंग्स. आणि हर्ट म्हणजे हृदय आणि स्टमक म्हणजे पोट. जे अन्न आपण खातो ते आपल्या पोटामध्ये जातं आणि तिथं पचन होतं. मग अन्न पचनाचं काम कुठं चालतं? स्टमकमध्ये. 12 बघा, रिष्ट या अवयवाशी संबंधित वस्तू पर्यायातून निवडा. रिष्ट म्हणजे काय रे? मनगट आहे की नाही? रिष्ट म्हणजे काय? मनगट. आता मनगटाशी संबंधित वस्तू निवडायचे बघा. बॉल, रिंग, वॉच, नेकलेस. मनगटावरती आपण काय घालतो? वॉच घालतो. वॉच म्हणजे घड्याळ आहे की नाही? म्हणजे मनगटाशी संबंधित शब्द कोणता आहे? वॉच. पर्याय नंबर 3. हा तर थांब ना जय, उगाच काय तरी करत जाऊ. तर अशा पद्धतीने आपण सर्वात सोपा धडा पार्ट्स ऑफ बॉडी, आपल्या शरीराचे अवयव आहेत त्या अवयवांची नावं तुम्हाला माहीत असली, स्पेलिंग माहीत असले, वाचता येत असले तर हा धडा अजिबात सुद्धा अवघड नाही आणि हा मार्क मिळवून देणारा धडा आहे बघा. ह्याच्यावरती कमीत कमी एखादा तरी प्रश्न येणारच. त्याच्यामुळे ह्या धड्याचं खूप बारकाईने अभ्यास करायचा. समजलं? ठीक आहे.